जर आपले कुठेतरी जर लग्नात जाव किंवा कोणाची तरी साखरपुड्यात वगैरे जाव, तर प्रत्येक लग्नवाली जी काय साखरपुड्यावाली आपल्याला कसं दुपारचे संध्याकाळची जी काही वेळ होय ती जेवणाची वगैरे वेळ तर होय. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला दुपारचं जेवण तर लागच आणि प्रत्येक ठिकाणी तर सोय तर होईच. आता समजा आपली जर सकाळीच निघालो, दुपारचे आपले लग्नातच जेवायला पोहोचू किंवा संध्याकाळी आपले लग्नातच जेवायला पोहोचू, ते ठिकाणी आता आपले डायरेक्ट दुपारचे पोहोचलो आणि जेवणाचे वगैरे टायमिंग झाला आहे आणि लाईनशीर वगैरे सर्व जी काय पब्लिक लग्नात येतील आहे, जी काय कुठे कार्यक्रम राहिला ते प्रत्येक सोय कुठं ना कुठेतरी जेवणाची वगैरे राहू, त्यासाठी सगळ्यांची लाईन वगैरे हळूहळू येत आहेत आणि सर्व जेवण वगैरे भाजी वगैरे आणि कचिंबर वगैरे डाळ वगैरे सर्व देत आहेत आणि लाईनशीर हळूहळू देत आहेत आणि हळूहळू आपापले ठिकाणी बसून वगैरे व्यवस्थित जेवत आहेत. आणि सांगा गेला काय प्रत्येक ठिकाणी असंच जी काय आपले आदिवासी ग्रामीण भागात जी काय लग्नवाली होई किंवा कोणतीतरी कार्यक्रम राहा ते ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, तर ही व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा लग्नाचा व्हिडिओ दाखवायचो हो. तर फक्त तुम्हाला या व्हिडिओना कंटिन्यू नागा लागेल आणि कंटिन्यू नागला काय मला कमेंट करून नक्की सांगतास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. कारण हा लग्नाचे वगैरे सीजन भरपूर चालले आहे आमचे ग्रामीण भागात. प्रत्येक पाड्याला आणि प्रत्येक गावला एक तरी लगीन पण कसं मित्र नाती राहतं ते मग त्यांचे बोलवत ना ते त्यासाठी मग त्यांचे मान धरून जायला लागेल. त्यासाठी मग त्या ठिकाणी जाऊन आणि एक दोन व्हिडिओ पण आम्ही त्या ठिकाणी जाऊन ना शूट करू शकतो. तर तो व्हिडिओ वाघाडीचा आहे आणि वाघाडीचं जे काही लग्न झालेलं एक मित्रांनी बोलवलं होतं ते ठिकाणी आणि ते ठिकाणी जाऊन थोडंसं लग्नाचा पब्लिकचा नाच वगैरे घेतलेला आहे आणि तो तुम्हाला मी दाखवायचा हो कंटिन्यू. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक कर जास, मित्रांना शेअर कर जास आणि पुढच्या मित्रांना नक्की शेअर कर जास आणि चॅनल नवीन असते चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया.